धनदात ऐश्वर्यातील सर्वांचं फलक. सर्वांना माझा विठ्ठल विठ्ठल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर 2025, म्हणजेच वर्षातला शेवटचा दिवस. तर 31 डिसेंबर म्हणलं की सर्वांचं वेगळं नियोजन असतं, म्हणजेच हॉटेलला जाऊन पार्टी करणं, फिरायला जाणं. तसंच आमचं पण वेगळं नियोजन आहे. पण नियोजन असलं तरी आम्ही पहिल्यांदा महत्त्व दिलंय आमच्या बिझनेसला. तर मी सध्या तिकडेच निघालोय. तर ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, पोचलोय आपण आता आपल्या शॉपवरती. तर बघूया बाबा काय करत आहेत ते. बाबा, हा बोल बा. विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल, काम चालू होतं. हो काम चालू आहे. मित्रांनो, शॉप मध्ये येताच कस्टमर चालू झालेला आहे आणि आता कस्टमर अटेंड करतो, कारण आपल्याला आता कस्टमर महत्वाचा आहे आणि आपण आता नंतर भेटूया. तर मित्रांनो, आता मी शॉपवरून घरी आलोय आणि आता आम्ही जे 31 डिसेंबरचं नियोजन केलंय, म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांनी दिलेल्या ज्ञानाचं आचरण, ते आम्ही आज करणार आहोत. तूच आहे शिल्पकार तुझ्या जीवनाचा मार्ग दाविला पैना तांडी स्वस्वरूपाचा. महाराज की जय. विठ्ठल 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 ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात, धनदात ऐश्वर्यातील सर्वांचं फलक. कल्याण कर, रक्षण कर, शंकर तथास्तु. शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. तर मित्रांनो, आता आमचं उपासना यज्ञ पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आता चालू करतोय ग्रंथ वाचन. तर ग्रंथ आम्ही कोणता वाचतोय, तर स्त्रियांची हितगुज जीवनविद्या. सर्वांना माझा विठ्ठल विठ्ठल. प्रश्न 24. स्त्री शिक्षण महत्वाचे आहे का? त्याबद्दल जीवनविद्येचा दृष्टिकोन काय? कुटुंबामध्ये, समाजामध्ये व राष्ट्रामध्ये स्त्रीचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. कुटुंबाचे स्वास्थ्य, समाजाचे हित व राष्ट्राची प्रगती साधण्यास स्त्रीचे महत्त्व प्रचंड आहे. परंतु दुर्दैवाने पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला गौण स्थान प्राप्त झालेले आहे. जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे तो हा की जशी संगती तशी मती व तशी मती तशी गती. या सिद्धांतावरून संगतीचे महत्व वाचकांच्या ध्यानात येईल. माणसाची प्रगती किंवा अधोगती त्याला मिळणाऱ्या संगतीवर अवलंबून असते. ज्या प्रकारची संगती मिळते त्याप्रमाणे संस्कार प्राप्त होतात आणि संस्काराप्रमाणे जीवनाला आकार प्राप्त होतो. माणसाचे विचार, उच्चार, आचार हे त्याला मिळणाऱ्या संगतीप्रमाणे असतात. हे सर्व लिहिण्याचे मुख्य कारण असे की मूल जन्माला येते व पाहता पाहता ते मोठे होऊन राष्ट्राचे नागरिक बनते. म्हणून जर जन्माला आलेल्या मुला मुलींवर योग्य ते संस्कार झाले नाहीत तर तीच मुले कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडवतील, समाजाला बाधक ठरतील व राष्ट्राचा घात करतील. जन्माला आलेल्या मुलांची पहिली 8 वर्षे सर्वात महत्वाची असतात,
कारण या 8 वर्षात त्या मुलांचे बहिर्मन पॅसिव्ह असते, म्हणजे संस्कारक्षम नसते, तर अंतर्मन रिसेप्टिव्ह असते, म्हणजे संस्कार ग्रहणक्षम असते. आणि म्हणूनच मुलांना पहिल्या 8 वर्षात जी शिकवण व जे संस्कार मिळतील ते सर्व त्यांचे व इतरांचे भवितव्य ठरवण्यात महत्वाचे ठरतात. असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. विठ्ठल विठ्ठल. तर मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 ची सांगता आम्ही अशा पद्धतीने सद्गुरु स्मरणात एकदम छान अशी केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला 31 डिसेंबर 2025 ची सांगता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल.